रूढ अर्थाने डॉक्टर नाही, ते PhD केली नाही, गैरसमजातून तो शब्द आला असेल. रूढ अर्थाने नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांनी जी डॉक्टरची जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येत मात्र मी डॉक्टर जरूर आहे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या समकालीन स्थित्यंतरांवर नेमका काय प्रभाव पडला असा मी विषय संयोजकांना दिलेला होता. तर त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल होऊन त्याचं नामकरण झालं असावं. तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळामध्ये जी एक कोंडी समाजाची झळली होती, तर ती कोंडी फोडण्याची त्यावेळेस जी गरज होती ती तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या निमित्ताने ती फुटली. कारण समाजाची जेव्हा कोंडी होती आणि ती कोंडी फोडणारा जी कोणी व्यक्ती असते ती महामानव बनते, महात्मा बनते, महापुरुष बनते. मी वेळ कमी असल्यामुळे फार विस्ताराने बोलणार नाही, फक्त काही मुद्द्यांवर बोलणार आहे. त्या काळामध्ये सर्वच दालनं ही उघडण्यासाठी जीव होती. साहित्य क्षेत्र असेल त्याला आपण साहित्य आंदोलन म्हणूया, साहित्य चळवळ म्हणूया, श्रीमुक्ती चळवळ, अशा सर्वच. आणि त्या काळामध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी काही मांडणी केली किंवा प्रत्यक्ष कृती केली, त्या कृतीतून आज जी मोठमोठी दालनं उघडी झालेली आहेत आणि एक मोठं स्वरूप वेगवेगळ्या आंदोलनांनी घेतलेलं आहे. तर मी पहिल्यांदा येतो साहित्य चळवळ. काल बरीच चर्चा याच्यावर झाली, साहित्यावर, तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या साहित्यावर झाली, कृतीरत्न वगैरे वगैरे. पण जेव्हा तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले मराठी ग्रंथकार सभेला जे पत्र लिहितात ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तर या पत्रातून एक ते सूचित करतात की जर हे मराठी ग्रंथकार सभा किंवा ह्या मराठी साहित्य संमेलन हे जर जोपर्यंत शूद्रांचं साहित्य किंवा त्या साहित्यिकांना सामावून घेत नाही सन्मानाने, प्रतिष्ठेने, तोपर्यंत तुम्हाला स्वतंत्रपणे का होईना शूद्रांचं साहित्य निर्माण करावं लागेल. आणि येत्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ही साहित्य संमेलनं तुम्हाला पर्याय म्हणून घ्यावी लागतील, तुम्हाला पर्याय उभे करावं लागतील. आणि तात्यासाहेबांनी हे सूचित केल्यानंतर पुढच्या पिढीने तो एक आदेश समजून त्याप्रमाणे काही प्रमाणामध्ये कृती केली. हे जसं दलित साहित्य संमेलन आलं, त्यानंतर आदिवासी साहित्य मोठ्या प्रमाणात आलं आणि ते साहित्य संमेलन भरायला लागली. त्यानंतर ओबीसी साहित्य संमेलनाची सुरुवात आमच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाली. 2006ला पहिलं ओबीसी साहित्य संमेलन आम्ही पुण्यामध्ये घेतलं, दुसरं नाशिकमध्ये घेतलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी साहित्य संमेलन व्हायला लागली. आणि आम्ही असा विचार केला की केवळ महाराष्ट्रात ओबीसी साहित्य संमेलन घेऊन उपयोग नाही, आपण दिल्लीत जाऊन धडक मारली पाहिजे. म्हणून आम्ही गेल्या महिन्यात दिल्लीला गेलो. दिल्ली विद्यापीठामध्ये पूर्ण 1 दिवसाचं ओबीसी साहित्य संमेलन छोट्या प्रमाणात का होईना पण दिल्ली विद्यापीठाच्या मान्यतेने आणि त्यांच्या पैशाने दिल्ली विद्यापीठामध्ये 1 दिवसाचं ओबीसी साहित्यावर मोठ्या प्रमाणामध्ये संमेलन झालं. आणि ही सगळी जी साहित्य संमेलनं आहेत या साहित्य संमेलनाचा पर्याय आपण मोठ्या प्रमाणामध्ये उभा करतो आहोत. परंतु तो परिणामकारक होत नाही याचं अनेक कारण आहेत. त्याच्यापैकी एक कारण असं आहे की आम्ही आमच्या ओबीसी साहित्य संमेलनाच्या मंचावर, आम्ही आमच्या दलित साहित्य मंचावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे बुद्धिजीवी आहेत, बुद्धिवादी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही बोलवतो आणि सांगतो की या बाबांनो या मंचावरून जरा मार्गदर्शन करा आणि हा पर्याय मोठा करा. पण आमचे बरेचसे बुद्धिजीवी, बुद्धिवादी, साहित्यिक हे इकडे आमच्याकडे येतात टाळ्या मिळवण्यासाठी, भाषण करण्यासाठी आणि ब्राह्मणी साहित्य संमेलनाच्या स्टेजवर जाऊन तिथं पण टाळ्या मिळवण्यासाठी भाषण करतात. पर्यायाने हा जो पर्याय उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तो प्रयत्न कुठेतरी थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो हे मी इथं सूचित करतो. म्हणजे आमच्याकडे अजूनही प्रामाणिक बुद्धिजीवी, प्रामाणिक साहित्यिक नाही आहे. मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणत नाहीये, पण मोठ्या प्रमाणात हे लोक आहेत की जे तिकडे जाऊन पण टाळ्या मिळवतात आणि इकडे येऊन पण टाळ्या मिळवण्याची भाषणं करतात. दुसरं एक क्षेत्र आहे शैक्षणिक आंदोलन. जे शैक्षणिक आंदोलन तात्यासाहेबांच्या म्हणजे त्यांच्यापासूनच सुरुवात झालेली आहे. त्याच्यापूर्वी शैक्षणिक आंदोलन नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती, कारण शिक्षण व्यवस्थाच नव्हती.
ही फार पूर्वीची एक बौद्ध शिक्षण व्यवस्था होती, बौद्ध विद्यापीठ होती, ती मध्ययुगीन काळामध्ये ती लोप पावलेली होती आणि जी नवी सुरुवात केली तात्यासाहेबांनी शिक्षणाची, तर स्त्री शिक्षण किंवा त्या काळच्या अस्पृश्यांसाठी शिक्षण, बहुजनांसाठी शिक्षण, आज तुम्ही बघताय की हा वृक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. रयत शिक्षण संस्थेचं झाड तुम्ही जर बघितलं त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल. आणि आदिवासींच्या पाड्यापाड्यावर प्राथमिक शिक्षण पासून तर अगदी कॉलेजच्या शिक्षणापर्यंत तिथे उपलब्ध आहे. पण प्रश्न असा आहे की त्याच्या या शैक्षणिक आंदोलनाच्या, या शैक्षणिक चळवळीच्या मुळाशी तात्यासाहेब मापा फुलेंचा जो सिद्धांत होता तो सिद्धांत कुठेतरी हरवलेला आहे. तो थोडक्यात सांगतो. तात्यासाहेब मापा फुले त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये एके ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगतात, कारण तात्यासाहेबांचे सगळे सिद्धांत, तात्यासाहेबांचं सगळं तत्वज्ञान जे आहे ते काही असं ते काही ठरवलं की मोठा ग्रंथ लिहायचा तत्वज्ञानावर आधारित आणि मग फिलॉसॉफर म्हणून सिद्ध व्हायचं असं त्यांचं नव्हतं. त्यांनी जे लिहिलेलं आहे ते कार्यकर्त्यांनी दिवसभर आपल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आणि संध्याकाळी तात्यासाहेब आपल्या घरी येऊन चर्चा करायची की आज दिवसभरात आम्ही काय काम केलं, कुठं कुठं काय काय दिसलं, काय काय अनुभवलं, कुठे कुठे काय काय चर्चा झाली, हे सगळं संध्याकाळी तात्यासाहेबांच्या घरी बसून चर्चा व्हायची. आणि सगळे कार्यकर्ते घरी निघून गेल्यानंतर मग तात्यासाहेब रात्री उशिरापर्यंत ही सगळी चर्चा लिहून काढायची. तेच म्हणजे महात्मा फुले समग्र वाङ्मय. तर हा जो महत्वाचा सिद्धांत आहे, तात्यासाहेब महात्मा फुले सांगतात की शिक्षण कशासाठी. उत्तर देताना ते एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला आणि मग तात्यासाहेब उत्तर देतात की मला माझ्या शिक्षण कार्याच्या साठी, आता शब्द थोडेफार बदलत असतील आपले हरिभाऊ पुस्तकातील, मला माझ्या या शिक्षण कार्यासाठी माझ्या काही भट मित्रांची मला मदत घ्यावी लागली. त्याची वाक्य आहे बघा, भट मित्रांची मदत घ्यावी लागली. पण जेव्हा मी प्रत्यक्ष शिकवायला लागलो, बहुजनांच्या मुलांना शिकवायला लागलो, त्यावेळेस माझे भट मित्र जे होते, जे मला मदत करत होते माझ्या कामात, ते भट मित्र असं म्हणत होते की या मुलांना अशा प्रकारचे शिक्षण देऊन उपयोगी नाही, यांना फक्त 12 खडी काय ती शिकवावी, बाकीचं काही शिकवू नये, अशा भट मित्रांनी माझ्यावर दबाव आणला. मग त्यावेळेस मी त्या भट मित्रांना सांगितलं की शिक्षण कशासाठी. प्रत्येक माणसाला शिक्षण घेतल्यानंतर आपलं बरं कशात आहे आणि आपलं वाईट कशात आहे याचं आकलन होण्यासाठी शिक्षण हा सिद्धांत आहे. आज जर तुम्ही बघितलं की मोठमोठे डॉक्टरेट झालेले, PhD झालेले प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनियर जे काय असतील, शिक्षण घेतल्यानंतर ते जर घरबंदीच्या वेळेस जर सत्यनारायणाची पूजा घालत असतील तर त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही, असं तात्यासाहेब महात्मा फुलेंची व्याख्या सांगते. पुढे जातो मी, हे थोडक्यात हा मुद्दा भेटू पुन्हा. म्हणजे बौद्ध विद्यापीठाकडे जाण्याची गरज आहे. म्हणजे केवळ शाळा काढून चालत नाही, केवळ हायस्कूल काढून चालत नाही, कॉलेज काढून चालत नाही, तर तुमच्या विचारांचं विद्यापीठ असलं पाहिजे, जसं की ते बौद्ध विद्यापीठ होतं. म्हणून आत्ताच्या काळामध्ये बहुजन समाजाकडे सर्व प्रकारची शिक्षण व्यवस्था आहे, इंजिनियर होण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी, वकील होण्यासाठी वगैरे वगैरे. परंतु या बहुजन समाजाच्या हातामध्ये त्यांच्या विचारांची विद्यापीठं अजूनही नाहीत. त्यामुळे ही शिक्षण व्यवस्था अजूनही मनुवादी आहे, ब्राह्मणवादी आहे, वर्णाश्रमवादी आहे, आजही आहे. आणि म्हणून फुले आंबेडकरी विद्यापीठ निर्माण करण्याची गरज आहे की तिथे फुले आंबेडकरी समतेचा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शिकवला जाईल की जो बौद्ध विद्यापीठामध्ये शिकवला जात होता. आणि आम्ही शासनाला अनेक वेळा सांगितलं, समाजातल्या अनेक साहित्यिकांना, विचारवंतांना सांगितलं, समाजातल्या अनेक देणगीदारांना सांगितलं, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून मी व्यक्तिगत पातळीवर एक फुले आंबेडकर विद्यापीठ स्थापन केलं आणि गेल्या 22 वर्षापासून फुले आंबेडकरी अभ्यासक्रम तयार करून अशी पुस्तकं मी छापतो आणि त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्रावर परीक्षा घेतो. गेल्या 2 वर्षापासून पूर्ण भारतामध्ये या परीक्षा होत आहेत. हा मुद्दा मी तर थांबवतो, वेळ नाही. त्यानंतर स्त्रीमुक्ती चळवळ, हे फार मोठे दालन आहे, म्हणजे 50% दालन आहे स्त्रीमुक्ती चळवळ. मला असं वाटतं की तात्यासाहेबांनी जो सिद्धांत सांगितला की मानव प्राण्यामध्ये स्त्री पुरुष श्रेष्ठ आणि त्याच्यामध्ये स्त्रीच श्रेष्ठ, हा जो सिद्धांत तात्यासाहेबांनी सांगितला, या सिद्धांतामध्ये आजच्या फेमिनिझमचं बीज आहे. आणि पुरुषांनी किती ठरवलं की आम्ही स्त्री आणि पुरुष बरोबर आहोत, असं पुरुषांनी किती ठरवलं, किती प्रयत्न केले, तुम्हाला निसर्ग मान्यताच देत नाही. तुम्ही स्त्री
स्त्रीपेक्षा श्रेष्ठ काय तुम्ही स्त्रीच्या बरोबरीने होऊच शकत नाही आणि निसर्गच तसं तुम्हाला सांगतो. म्हणजे एखाद्या पुरुषाने सांगितलं की बा स्त्री आणि पुरुष बरोबर आहे, चला मी पण 9 महिने काहीतरी घेऊन फिरतो, तर ते पुरुषाला शक्य नाही. कारण निसर्ग म्हणतो की तुला परवानगी नाही, तुला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ होता येणार नाही आणि तुला स्त्रीची बरोबरी पण करता येणार नाही. आणि म्हणून मानव समाजाची सुरुवातच मुळात मातृसत्ताक राज्य पद्धतीने, स्त्रीसत्ताक गणराज्य पद्धतीने सुरुवात झालेली आहे. त्या व्यवस्थेनंतर ज्या व्यवस्था नंतर आल्या त्या सगळ्या व्यवस्था, मग ती वर्ण व्यवस्था असेल, वर्ग व्यवस्था असेल, पुरुषसत्ताक व्यवस्था असेल, आजची जाती व्यवस्था असेल, या सगळ्या नंतरच्या आलेल्या समाज व्यवस्था अनैसर्गिक आहेत, अवैज्ञानिक आहेत. नैसर्गिक आणि विज्ञानवादी तीच व्यवस्था होती की जी मानव समाजाच्या सुरुवातीला होती, की जी स्त्रीसत्ताक गण व्यवस्था होती, जी मातृसत्ताक गण व्यवस्था होती. हा मुद्दा इथे मी थांबवतो. त्यानंतर तात्यासाहेबांनी सगळ्यात मोठा क्रांतिकारक सिद्धांत जर तो मांडला असेल तर तो सांस्कृतिक युद्धाचा. सांस्कृतिक युद्ध तुमच्यावर सांस्कृतिक युद्ध गेल्या 5000 वर्षापासून लादलं गेलेलं आहे, ते एकतर्फी चालू आहे. तुम्ही झोपेतच आहात आणि म्हणून तुम्ही अंधकारात आहात. आणि मग या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी तात्यासाहेबांनी सांस्कृतिक युद्धाचा पर्याय दिला आणि ते त्यांनी सुरू केलं. बळीराजा जो सांगितला तो सांस्कृतिक युद्धाचा प्रणेता होता, तो नायक होता, तो महानायक होता. आणि दुसरा महानायक दिला त्यांनी आम्हाला छत्रपती शिवराय. लक्षात घ्या की हे सांस्कृतिक युद्ध तात्यासाहेबांनी सुरू केल्यानंतर सुरुवातीला ते सांस्कृतिक युद्ध बरोबर ट्रॅकवर होतं आणि नंतर 1925 नंतर हे सांस्कृतिक युद्ध ट्रॅकवरून घसरलं. आणि आज आपली ही जी काही अवस्था चाललेली आहे, म्हणजे आजही इतक्या वर्षानंतर दिल्लीमध्ये जर मनुवादी राज्य स्थापन झालं असेल तर त्याचं केवळ एकमेव कारण म्हणजे आपण सांस्कृतिक युद्धाचा ट्रॅक सोडला म्हणून. मी थोडक्यात या युद्धाचं थोडक्यात वर्णन करतो, मी विस्तारात बोलणार नाही कारण की तुम्हाला प्रॉब्लेम होईल. तर मी एक उदाहरण देतो. तात्यासाहेबांनी सांगितलं की रयतेचा राजा छत्रपती शिवराय, मी त्यांचे सगळे समाधी शोधून काढली, सगळं ते शिवजयंती साजरी केली वगैरे, हे सगळं मी सांगत बसत नाही. पण कुडवाडी कुडभूषण गातो पोवाळा भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा, म्हणजे छत्रपती शिवरायांची ओळख त्यांनी आपल्याला कशी करून दिली की छत्रपती शिवरायाला आपल्या सांस्कृतिक युद्धाचा महानायक कसा बनवला त्यांनी, की हा राजा जो आहे कुंड्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, रयतेचा आहे, शूद्रांचा राजा आहे. आणि याच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला हे जाती व्यवस्था नष्ट करण्याचं आंदोलन चालवायचं आहे असं तात्यासाहेबांनी सांगितलं. हे समोर आल्यानंतर ब्राह्मण बुद्धिजीवी जे आहेत, ब्राह्मण सांस्कृतिक युद्ध लढणारे जे ब्राह्मण साहित्यकार आहेत, लेखक आहेत, गायक आहेत, कवी आहेत, हे सगळे जागृत झाले. आणि सगळ्या ब्राह्मण साहित्यिकांनी, सगळ्या ब्राह्मण लेखकांनी, सगळ्या ब्राह्मण शाहिरांनी सगळे तुटून पडले छत्रपती शिवरायांवर. आणि मग त्यांनी छत्रपती शिवरायांवर कोणी पोवाडा लिहिला, कोणी कादंबरी लिहिली, कोणी नाटकं लिहिली, कोणी सिनेमे काढले. या सगळ्या ब्राह्मण बुद्धिजीवींनी या सगळ्या साहित्याच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी म्हणून सिद्ध केलं. आणि ते सिद्ध झाल्यानंतर आपण जाती व्यवस्था आणि त्याची लढाई हारलो. बळीराजाचा उत्सव साजरा करण्याच्या ऐवजी भाद्रपदामध्ये बळीराजाचा मोठा सण येतो, पितरपाटा, पितृपक्ष, श्राद्ध पक्ष ज्याला तुम्ही म्हणतात. हा बळीराजाचा आर्य वामनाच्या विरुद्ध केलेला 15 दिवसाचा महायुद्धाचा तो काळ, की ज्या युद्धामध्ये आमचे बौद्ध भाषा वगैरे होती ना, माझं हे हरिण केलं, मग आवाज कमी करू का? बरोबर, नाही ठीक आहे. तर या महायुद्धामध्ये जे आपले पूर्वज मारले गेले त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी हा श्राद्ध पक्ष साजरा होतो. हा भाद्रपदामध्ये बौद्ध समाज आधुनिक खेड्यापाड्यामध्ये साजरा करतो. शहरामध्ये आपण आल्यानंतर गणपतीचा शिकलो आणि गणपती आपल्या डोक्यावर घेऊन बसला, हे सांस्कृतिक युद्ध आहे. लक्षात घ्या, या सांस्कृतिक युद्धामध्ये आपण आलो, बळीराजा विसरलो आणि गणपती डोक्यावर घेतला. या सांस्कृतिक युद्धामध्ये ब्राह्मणाचा विजय झाला आणि म्हणून ते आज दिल्लीमध्ये राज्य करत आहे. पुढचा मुद्दा जाती युद्ध. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे, म्हणजे त्यांचा उदारमतवाद, सर्वोदयवाद काय आहे ते असेल, धरावी पोटाशी वगैरे वगैरे, हे सगळं ठीक आहे हे सांगण्यासाठी. पण तात्यासाहेबांचा महत्त्वाचा सिद्धांत इथे सांगितला गेला पाहिजे, कारण वर्ग व्यवस्था नष्ट करण्यासाठी ज्याप्रमाणे वर्ग युद्ध करावं लागतं त्याप्रमाणे जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी जाती युद्धच करावं लागतं. पोटाशी धरून वगैरे वगैरे होत नाही. तात्यासाहेब स्पष्टपणे आदेश देतात, गुलामगिरीच्या
इंग्लिश, मराठी नाही, इंग्लिश प्रस्तावनेमध्ये वाचून दाखवतो. We know perfectly well that the Brahmin will not descend from his self-raised high pedestal and meet his Kunbi and low caste brethren on an equal footing without struggle. तुम्हाला जाती युद्ध केल्याशिवाय हा जो स्वतःहून वरती तुमच्या डोक्यावर बसलेला जो हा ब्राह्मणवाद आहे, हा स्वतःहून तुमच्या बरोबरीने येणार नाही, तुम्हाला युद्ध करावंच पाहिजे. तर हे जे जाती युद्ध आहे, आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे सगळे साहित्यिक, आमचे सगळे बुद्धिजीवी खूप काम करतात, खूप लिहितात, खूप बोलतात, मोठमोठी भाषणं. पण ज्या वेळेस जाती युद्ध सुरू होते त्यावेळेस आम्ही सगळे बिळात जाऊन बसतो. लक्षात घ्या, मोठमोठी पुस्तकं लिहिली आहेत आम्ही. मी जेव्हा हे सगळं सुरू झालं, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महामोर्चे, प्रतिमोर्चे, इशारे मोर्चे, कोणाचे 5 लाखाचे, कोणाचे 10 लाखाचे, कोणाचे 20 लाखाचे, आणि अशा याच्यामध्ये आपण काहीतरी सगळ्या बुद्धिजीवींनी एकत्र येऊन ठरवावं, काहीतरी निर्णय घ्यावा आणि या महामोर्चांना, प्रतिमोर्चांना काहीतरी आपण मार्गदर्शन करावं म्हणून एक काहीतरी मिटिंग करावी. म्हणून मी माझ्या काही साहित्यिक मित्रांना फोन केले की या आज आपण बसूया, चर्चा करूया. मला एका साहित्यिकाने सांगितलं, त्याला मी सांगितलं की जाती युद्ध सुरू झालेलं आहे. हे जाती युद्ध आहे, हे आरक्षणाच्या संदर्भातला आज जे चालू आहे, तर हे जाती युद्ध सुरू झालंय, तुम्ही या, आपण चर्चा करूया. मला फोनवरून त्यांनी काय सांगितलं की माझ्या ब्राह्मण मित्राने मला जपानला बोलवलेलं आहे, त्याची घरभरणी आहे, तो घरभरणीच्या निमित्ताने सत्यनारायण घालतो आहे आणि मला त्याने जीवलग मित्र म्हणून त्याच्या घरी बोलवलं आहे, त्यामुळे मी आता जपानमध्ये आहे, तुमच्या या जाती युद्धामध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. म्हटलं किती दिवस? नाही म्हणाले, आता मी 1-2 महिने मी इकडेच आहे, मी आता तिकडे येतच नाही. तर आमचे साहित्यिक, आमचे बुद्धिजीवी, कोणी जपानमध्ये, कोणी भूतानमध्ये, कोणी नेपाळमध्ये, कोणी चीनमध्ये गायब. तर हे जाती युद्ध अशा प्रमाणे जर अप्रामाणिक बुद्धिवादी आणि बुद्धिजीवीच्या जोरावर जर लढवलं जात असेल तर आपला पराभव निश्चित आहे, 100% निश्चित आहे. लक्षात घ्या, कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुमचा बुद्धिजीवी वर्ग जोपर्यंत बुद्धिनिष्ठ आणि बुद्धिवादी आणि प्रामाणिक राहत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंच युद्ध जिंकू शकत नाही. बुद्ध धर्माने जे काही युद्ध जिंकलं, वर्णव्यवस्था नष्ट करण्याचं युद्ध बौद्ध धर्माने जिंकलं, कारण त्यावेळचा बुद्धिजीवी वर्ग म्हणजे भिक्खू संघ होता की जो प्रामाणिक होता. त्या प्रामाणिक भिक्खू संघाने त्यावेळच्या युद्धाचं मार्गदर्शन केलं आणि म्हणून धर्माने वर्णव्यवस्था कायमची नष्ट करून टाकली. तर हे जाती झालं वाटत नाही ना, बोलतो नाही येतो ना. तर हे आपल्याला अशा प्रकारचा बुद्धिजीवी, अशा प्रकारचा बुद्धिनिष्ठ माणूस जर निर्माण करायचा असेल तर त्यावेळेची जी बौद्ध विद्यापीठ आहे तशा प्रकारची आज बौद्ध विद्यापीठ निर्माण करण्याची गरज आहे. कारण आज तुम्ही जर सगळं शिक्षण व्यवस्था जर बघितली तर अगदी लहानपणापासून आठवण करा, म्हणजे मी जर आठवण केली लहानपणी की माझ्या बहुजन मास्तराने मला लहानपणी माझ्या पाठीवर पहिल्या दिवशी गणपतीचा गिरवला, इथे माझ्या वयाची माणसं बसली असतील तर त्यांना पहिल्या इथे काय शिकवलं त्यांना आठवण येत असेल. तर जाणीवपूर्वक स्लो पॉयझनिंगच्या रूपाने हे सगळं भिनवलं जातं. ब्राह्मी शिक्षण, ब्राह्मी तत्वज्ञान, ब्राह्मी सिद्धांत, आणि मग एकदा लहानपणा तुमच्यामध्ये हे विचार बिंबले की मग मोठेपणी तुम्ही त्यांना किती भाषांच्या फुले आंबेडकरांची पुस्तकं द्या, त्याचा काही उपयोग नाही. कृष्णाजी केळुसकर या मुक्तिकापकांनी, जे मराठा मुक्तिकापक होते, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये लहानपणीच बुद्धाचं चरित्राचं पुस्तक त्यांच्या हातात सोपवलं लहानपणी, आणि ते पुस्तक जे स्वीकारलं त्याचा परिणाम बाबासाहेबांच्या जीवनाच्या अंतिम त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तर लहानपणी ही पुस्तकं परीक्षेच्या निमित्ताने काय होईना पण ही लहानपणी त्यांच्या हातात पडली पाहिजेत. म्हणून मी फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ स्थापन करून हा 22 वर्षापासूनचा करिक्युलम मी राबवतो. तर याच्यामध्ये तुम्ही काही मदत करू शकत असला तर हे फुले आंबेडकर जे विद्यापीठ आहे हे खाजगी आहे, माझ्यापुरतं मर्यादित आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं विद्यापीठ होईल, बौद्ध विद्यापीठाच्या स्वरूपात ते प्राप्त करेल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.